बातमी आहे वसईमधून। वसई रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता मुसळधार पावसामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी आता नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत असून वाहतुकीवरही परिणाम झालाय। पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होते। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। वसईमध्ये गेल्या 3-4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे वसईमधले अनेक रोड हे पाण्याखाली गेले आहेत। सध्या मी वसई स्टेशनला जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती उभा आहे आणि आपण बघू शकतो संपूर्णपणे रस्त्यांना आता नदीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांना वसई रेल्वे स्थानकावरती जाण्यासाठी आता थेट ट्रॅक्टरमधून किंवा मोठमोठ्या बसमधून कंटेनरमधून जावं लागतंय। तर दुसऱ्या बाजूला रिक्षा आहेत, दुचाकी आहेत, पण त्यांना देखील आता अडचण होते या पाणीमधून वाट काढत पुढे जायला। त्यामुळे कुठेतरी एकंदरीत पाण्याची परिस्थिती ही अतिशय भीषण झालेली आहे। पाणी या रस्त्यावरती वाढताना पाहायला मिळतंय। तर मी आपल्याला दुसऱ्या बाजूला दाखवू शकतो, संपूर्णपणे दोन्हीही बाजू पाण्याने भरलेले आपल्याला पाहायला मिळते। सलगच्या मुसळधार पावसामुळे कुठेतरी पाणी हे वाढताना पाहायला मिळतंय। एकंदरीत रस्ता आहे की नदी आहे काही इकडे समजायचा मार्ग समजत नाहीये, कारण की काही एवढं पाणी सध्या या ठिकाणी भरताना पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावरती अडचण होताना पाहायला मिळते। रेल्वे सेवा ही कुठेतरी विस्कळीत झाली होती, ती अजून देखील अर्ध्या तास उशिराने पश्चिम रेल्वे धावते असं सांगण्यात येते। त्यामुळे पावसाचा जोर हा वसईमध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।